आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। माझा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा पण राजकीयदृष्ट्या योग्य आहे। बंडखोरीनंतर ओमराजेंची पहिलीच प्रतिक्रिया। तर राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं, शिवाय विकास निधीचा देखील अभाव, त्यामुळे मी मोठ्या धर्मसंकटात होतो। ओमराजेंची माध्यमांना प्रतिक्रिया। आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरे यांना फिरणं शक्य नाही, पण आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं। ओमराजे यांच्याकडून नाराजी व्यक्त। तर फडणवीस शिंदे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत करतात। ओमराजेंकडून कौतुक। ओमराजेंना सोडून पहिलाच शिवसेनेचा वर्धापन दिन असेल। प्रत्येक वर्षी आम्ही दोघे जण वर्धापन दिनासाठी सोबत जायचो, मात्र आता ते माझ्याबरोबर नाहीत, हे माझ्यासाठी वेदनादायी आहे। ओमराजेंवर बोलताना ठाकरेंच्या सेनेचे खासदार कैलास पाटील भावुक। खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यातच। ओमराजेंचा फोटो समोर। जगदीश हरताडे यांच्या फेसबुक पोस्टवरती निंबाळकरांचा फोटो। आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन। शिंदेंचा नेस्कोमध्ये तर ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा होणार। ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत। खासदारांच्या फुटीवरती ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष। आज खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे। वार झेलण्यासाठी पाठीवर जागा उरली नाही असं बाळासाहेब बोलायचे। राजकीय पक्षाच्या प्रवासामध्ये चढउतार येत असतात। शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवरती संजय राऊतांची प्रतिक्रिया। भाजपचे तुकडे करण्याचं स्वप्न संजय राऊतांनी बघू नये। तुमचे स्वतःचे किती तुकडे झालेत याचा त्यांनी विचार करावा। ईडी सीबीआय काढा, भाजपचे 7 तुकडे होतील। संजय राऊतांच्या वक्तव्यावरती नवनाथ बन यांचा पलटवार। ठाकरेंच्या सेनेमध्ये खासदारांनंतर आमदारांमध्ये देखील खदखद। मंत्री शंभूराज देसाईंचा खळबळजनक दावा। ठाकरेंच्या सेनेचे आमदार लवकरच वेगळी भूमिका घेऊ शकतात। देसाईंची प्रतिक्रिया। ऑपरेशन टायगर नंतर पुढचं ऑपरेशन मोठं आहे, आता ऑपरेशन 14। शिंदेंच्या सेनेचे आमदार संतोष बांगर यांचं सूचक वक्तव्य। तर राऊतांमध्ये गुर्मी असून त्यांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावं, बांगर यांचा राऊतांना आव्हान। उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। पक्षामधील अंतर्गत विषय उफाळून आल्यानं खासदार फुटलेत। अशोक चव्हाण यांची टीका। पक्षाला नव्हे तर महाराष्ट्राला तोडण्याचा डाव आहे। ऑपरेशन टायगरवरती किशोरी पेडणेकर यांचं वक्तव्य। नेपाळप्रमाणे देशातील जनतेने रस्त्यावर उतरलं पाहिजे, पेडणेकरांची प्रतिक्रिया। नाशिकमधील आपल्या घरी येताच खासदार राजाभाऊ वाजे यांच्या वडिलांच्या पायावरती ते नतमस्तक। राजाभाऊ वाजे आणि त्यांचे वडील भावुक झाल्याचंही समोर। संगमनेर आणि शिर्डीमध्ये भाऊसाहेब वागचौरेंच्या स्वागताचे बॅनर्स। शिंदे सेनेकडून वागचौरेंच्या स्वागताचे बॅनर्स। खासदारांनी का सोडलं याचं ठाकरेंनी आत्मचिंतन करावं। शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांची प्रतिक्रिया। खासदार भाऊसाहेब वागचौरेंविरोधात ठाकरेंची सेना रस्त्यावरती। श्रीरामपूर राहुरी मार्गावरील बेलापूर जवळ रास्ता रोको। वागचौरे यांच्या फोटोला चपलांचा हार घालत जोडेही मारले। रोहित पवार छोटा संजय राऊत बनायचं काम करतायत। रोहित पवारांच्या आरोपांवरती प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर। ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना 85 कोटी दिल्याचा रोहित पवारांचा होता आरोप। पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात। 12 डिसेंबरपर्यंत खासदार आमच्याकडे येऊ शकतात। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांचा मोठा दावा। बाबा आत्राम यांनी घरबसल्या गप्पा करू नयेत। बाबा आत्राम यांना मुलगी सांभाळता आली नाही। बाबा आत्राम यांच्या मुलीनं त्यांच्याच निवडणूक लढवली। अनिल देशमुख यांची धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर खोचक टीका। आमचे 8ही खासदार पवारांसोबत आहेत। आमचा एकही खासदार कुठेही जाणार नाही। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडेंचं धर्मराव बाबा आत्राम यांना प्रत्युत्तर। आज संध्याकाळपर्यंत पिक्चर क्लिअर होईल। ऑपरेशन टायगरवरती शिंदेंच्या शिवसेनेचे नेते मुरली पटेल यांचं वक्तव्य। तर ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक देखील शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार। मुरजी पटेल यांचा दावा। वाशिमच्या कारंजा तालुक्यातील शिवसैनिकांचं खासदार संजय देशमुखांविरोधात आंदोलन। संजय देशमुखांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त। देशमुखांनी बेईमानी केल्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना। परभणीमध्ये ठाकरेंचे कार्यकर्ते आणि संजय जाधवांचे समर्थक आमने सामने। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून संजय जाधवांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढलेल्या ठिकाणीच संजय जाधव यांच्या समर्थकांकडून जाधवांच्या फोटोला दुग्धाभिषेक।
ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त सोलापूरमध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरामध्ये महाआरती। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी महाआरतीचं आयोजन। वांद्र्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जनता दरबाराला आशिष शेलारांची हजेरी। ठाकरे सेनेकडून एसआरए संदर्भातील प्रश्नांवरती जनता दरबाराचं आयोजन। वरुण सरदेसाईंच्या मतदारसंघात जनता दरबाराचं आयोजन। मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवरती चर्चा करण्यासाठी प्रसाद लाड यांनी घेतली जरांगेंची भेट। अंतरवली सराटीमध्ये सविस्तर चर्चेसाठी भेट। मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना मदत मिळणं सुरू आहे, लाड यांची माहिती। 23 तारखेला मराठा उपसमितीची बैठक आहे, प्रसाद लाड यांची माहिती आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे शिंदे समितीला मुदतवाढ। मुख्यमंत्र्यांकडून आरक्षणाच्या सर्व कामांमध्ये मदत। जरांगेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया। जी कामं झाली नाहीये तशी कामं आता सुरू झाली आहेत। मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलत लागू केल्या आहेत। मराठा आरक्षणावरती जरांगे पाटलांची प्रतिक्रिया। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंचं मूळ गावी संतूक पिंपरीमध्ये जंगी स्वागत। संतूक पिंपरी या ठिकाणी ग्रामस्थांकडून दिपकेंचं जोरदार स्वागत, तर संतूक पिंपरी गावातील निवासस्थानी अभिजित दिपके यांचं औक्षणही करण्यात आलेलं आहे। जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 4,600 रुपयांची घसरण। चांदीच्या दरामध्ये 15,000 रुपयांची घसरण, तर जीएसटी सह सोन्याचा दर 1,48,948 रुपयांवरती, तर चांदीचा दर 2,38,960 रुपयांवर पोहोचला। राज्यात येत्या 24 आणि 25 जून पासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे। देशभरामध्ये सध्याच्या घडीला 41% पावसाची तूट निर्माण झाली आहे। भारतीय हवामान विभागाने ही माहिती दिलेली आहे। नद्यांमधील पाणी उपसाबंदी केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। कोल्हापूरमध्ये राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू आहे। नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई। 13 गावं आणि 8 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा। एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्यानं अनेक विहिरींनी तळ गाठला। आणखी 10 गावांचे प्रस्ताव दाखल झाल्यानं टँकरची संख्या वाढणार आहे। चांदवड तालुक्यातील राजदेरवाडीत भीषण पाणी टंचाई। मान्सूनच्या पावसानं हजेरी न लावल्यामुळे विहिरींनी तळ गाठले। इंद्रायणीवाडीमध्ये अद्यापही शासनाकडून टँकर सुरू न झाल्यानं हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची नागरिकांवर वेळ आली आहे। मुंबईमध्ये 25% पाणी कपातीचे संकेत आहेत। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांमध्ये 9.67% पाणीसाठा शिल्लक आहे। 10 दिवसांमध्ये पाऊस झाला नाही तर जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 20 ते 25% पाणी कपातीची शक्यता आहे। पनवेलमध्ये आज 12 तास पाणी कपात असणार आहे। सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत पाणी कपात असेल। एमआयडीसीच्या पाताळगंगा मोहपाडी या जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे। गळती रोखण्यासाठी जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा चिंताजनक पातळीवर पोहोचलाय। 31 ऑगस्टपर्यंत काटकसरीने पाणी वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। पिण्याच्या पाण्याचं नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावरती जिल्हाधिकाऱ्यांचा भर आहे। रत्नागिरी शहराला 25 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे। पाऊस लांबल्यानं पाणी काटकसरीने वापरण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना आहेत। रिसॉर्ट, हॉटेल आणि जलतरण तलावांचं पाणी बंद झालंय। पुण्यामध्ये अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या 3 दिवसामध्ये 593 तक्रारी आलेल्या आहेत। त्यापैकी 237 तक्रारी सोडवण्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे। पुणे शहरामध्ये 15 जून पासून दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय। तलावांचा जिल्हा ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष। शेतीचं पाणी रोखलं। धरणं केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत। बुलढाणामध्ये जलसाठा 21% पोहोचलाय। पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावरती आहेत। पेण टाकळी प्रकल्पामध्ये 33% पाणी असताना देखील आता शेकडो मोटार पंपांद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये इथं उपसा सुरू असल्याचं चित्र आहे। सांगलीच्या दिघांची गावामध्ये अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या विरोधामध्ये नागरिकांचा संताप आहे। अनेक दिवसांपासून दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। शुद्ध पाणी पुरवठ्याची नागरिकांकडून मागणी केली जाते।